ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई संरक्षण दलाची मोठी कामगिरी। पाकिस्तानचे 600 पेक्षा जास्त ड्रोन पाडले। भारताच्या 1000 पेक्षा जास्त तोफा, 750 शॉर्ट रेंज मिसाईलचा दणका। काश्मीर खोऱ्यातील सक्रिय 14 दहशतवाद्यांची ओळख। गुप्तचर यंत्रणांना पटली तर गेल्या 48 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा। ऑपरेशन सिंदूर केवळ ट्रेलर, योग्य वेळी आल्यावर संपूर्ण सिनेमा दाखवणार। भुज एअरबेसवर राजनाथ सिंग यांच्याकडून पाकिस्तानला पुन्हा इशारा। भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल। आजच्या भारतीय क्रिकेटचं श्रेय शरद पवारांचं। वानखेडेच्या पिचवर मुख्यमंत्री फडणवीसांची जोरदार फटकेबाजी। यूपीए काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली तर खून प्रकरणात अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवलं। कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि पवारांनी मदत केली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट। कथा, कादंबऱ्या, बालवाङ्मय वाचणं कधीच सोडलंय। राऊतांच्या पुस्तकावरून मुख्यमंत्र्यांचा टोला तर पुस्तकाचं नाव नरकातला राऊत असायला असं ठेवायला हवं होतं। बावनकुळेंनीही घेतला समाचार। मंत्री जयकुमार गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी। वडूज पोलिसांनी घरी जाऊन तब्बल 3.5 तास चौकशी केल्याची माहिती। राज्यातील अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि काहींना बढती। गृह खात्यानं काढलं नोटिफिकेशन तर मुंबई पोलिसाला 6वं पोलीस सहआयुक्त पदही निर्माण। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंचे शिवसेनेचा हंडा मोर्चा। हंडा डोक्यावर घेऊन महिलांचा आंदोलनात सहभाग। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी।